कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी, कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी, कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी, रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस, कुल्फी घ्यायला करू नका आळस. अरे हे नको खाऊस घालेलं. काय रे, चल मी तुला घरी जाऊन जेवायला देते. तुझे आई बाबा कुठे? नाही. नाही. कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी, कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी, कुल्फी घ्या कुल्फी, गारेगार कुल्फी. किती गरम होतंय ग, दमले मी आज. अरे आले का? डबा खाल्लास? हो. पूर्ण खाल्ला ना? हो. कुल्फी खायची तुम्हाला? धर तुला हे. घे. मला ही नाही पाहिजे. ही नाही पाहिजे? मग ही देऊ का? आणि तुला कोणती देऊ कारण? कोणची पण पाहिजे. कोणती पण ग, माझा गुणाचा पोरगा आहे. हा बघ बघ, हा करतो का अशी नखरे. खा आता, धर खोल घे. हा छान. देऊ तुला काढू? धर खा. छान आहे का? हं? अवघ्या 10 दिवसात मोडला स्वतःचा विक्रम. हे ऐकलं काय बघ, दुष्काळावर उपाययोजना करणारे सरकार. हो, मला त्यातलं काही कळत नाही. माझ्या कुल्फ्या संपल्याला तेच मला भारी वाटतं बघा. अरे बरं आलं इथंच कुल्फ्या संपल्या ते, नाहीतर तिकडे वरच्या आळीला जावं लागलं असते. तेव्हा पोरं बी आली. चला, जाऊ सगळ्या. अरे या 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 या. आई, मला कुल्फी पाहिजे. अरे आज सगळ्या कुल्फ्या संपल्या. चल घरी जाऊन देते तुला. हा? आई मला माझी गुलाबी वाली कुल्फी पाहिजे. हा, तुला असं हा कशी रेसिपी दिली ती खातो? गुलाबीच पाहिजे, पांढरीच पाहिजे. चल हे नाही नाही त्याला गुलाबी दे. खा. चल, येते ना घरी जाऊ. चल रे चल. श्यामा, आपला अर्जुन मुंबईत गेला, मोठा झाला. हं? आपल्याला विसरलं तर नाही ना? अहो, माणसं किती पण मोठे झाले ना,
आपल्या गावाकडच्या आठवणी विसरत नसता. खरंय. ते का नाही ते नाही माहिती, पण आहे ना आपल्या या गुलाबी कुल्फीची त्याला खूप आठवण येत असेल. ही मजा वेगळीच आहे कुल्फीची. खूप आवडायची त्याला ही कुल्फी. हो. ठीक आहे, झालं. पप्पा तुम्हाला कुल्फी आवडते ना? थांब थांब, माझा मुलगा आलाय, काय म्हणतो बघतो, फोन करतो तुला. ओके. काय झालं बाळ? तुम्हाला कुल्फी आवडते ना? कुल्फी आवडती बाळ, पण सध्या मी आता डाएट वर आहे. आजीच्या हाताची तुम्हाला ती गुलाबी कुल्फी आवडायची ना? हो, खूप आवडायची मला बाळ आजीच्या हाताची. हो बाळा, तू बरोबर बोलास. हल्ली त्यांचं लक्षही नाहीये. अर्जुन तुम्ही किती महिने झाले गावी गेला नाही ते? एवढं कामाचं व्याप खूप आहे, आम्ही आई वडिलांना विसरूनच गेलो. मी कॉल पण केला होता, जाऊ आपण गावाला. आई आई, तुला माहितीये का आई बाबाच्या पाया पडायचं असतं? अरे बापरे, एवढ्या चांगली चांगली गोष्टी कुठून शिकलीस ग? आमचे टीचर सांगतात. ओ, अरे वा, खूप छान छान गोष्टी शिकतीये. आई ऐक ना, मला गावी जायचंय. गावी जाऊन काय करणार आहेस? मला ना आजीच्या हाताची कुल्फी खायची. ओ अच्छा, ते तर विचार माझ्याही मनामध्ये खूप येत होत, पण एक प्रॉब्लेम. काय? खडूस पप्पा आहे ना, त्याला ना पटवावं लागणार. ठीक आहे, मग आपण एक काम करू, आपण दोघी पटवूया. बरोबर बोललीस बघ. चल मग, पण पहिलं तू शाळेत जाऊन या. चल. क्रिकेटचं छान प्लॅन केली तू, नाही का? लोकेशन तू गुगलला बघितलं का? छान होता. हा, लोकेशन छान आहे, मस्त हॉटेल पण आहे, वातावरण पण छान आहे. आणि रील्स वर बघितलं होतं काय तू? अच्छा. मम्मी बघ मुलं आली, मुलं काय म्हणतात? मी तर आजीचं लिहिणार आहे. मग आजीला व्हिडिओ कॉल कर ना. पण आजी पण गावी आहे का? मला आपण व्हिडिओ कॉल करूया. नाही, मला व्हिडिओ कॉल बस. पण मध्ये बघायचं काय करायचं? आजीने मला रेसिपी शिकवली आहे ना. माझ्या बर्थडे दिवशी आजीने मला रेसिपी करून सुद्धा दाखवली. शिकवले तीच बनवूया आपण. हो चालेल. आणि मदत करूया. चालतंय ना, आपण घरी करूया. चला. राधा, बोल की. कॉफी करतेस का ग? कॉफी? बर, ठीक आहे. करण, करण, हा बोल ना. मला ना कुल्फी खायची खूप इच्छा होतीये. तुला कुल्फी खायची आहे का? खरंच तुझी कुल्फी खायची इच्छा होती का? हा. चल, एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कुठं? चल तर सांगतो तुला, चल. काय रे हल्ली काही दिसतच नाही तू गावात. गुडगी दुखता माझी बघ, त्यामुळं काय होतं मी फक्त घरीच कुल्फ्या बनव. मावशी आम्हाला सांगायचं ना, आम्ही पण तुमच्या मुलासारखेच ना. अरे आता पोरं माझी शहरात गेली ना, तिथंच रमली बघ सगळी. बरोबर आहे मावशी, पण मला काय वाटतं ना, तू त्यांना शहराकडे पाठवून खूप चुकीचं केलंयस. आणि जरी ते शहराकडे गेले ना, त्यांच्या आठवणी अजूनही एकच आहे. आपण त्यांना फक्त प्रेम शिकवू, पण शहरांनी त्यांना स्वप्न बघायला शिकवू. आजही त्या कुल्फीच्या थंडीत आठवणीची उभा आहे बघ. हो बरोबर. चल तुला कुल्फी खायला बरं चल, मला पण. हॅलो वैभव, त्या प्रोजेक्ट फाईलचं काय झालं? अरे मी तुला सांगितलं होतंस. ठीक आहे, चालतंय, मी बोलतो अर्जुनला. बाबा, आलीस? बोल, काय म्हणतेस? बाबा तुम्ही खूप सुंदर दिसताय. हा? काय पाहिजे माझ्या परीला? मला कुल्फी खायची आहे. कुल्फी खायची आहे? बाहेर बघितलं का थंडी? आणि तू कुल्फी खाणार, मग आजारी होणार, मग तुला सुई लावली जाणार. चालेल तुला? नाही. काय चालू आहे दोघांचं? परीला कुल्फी खायची आणि त्यात थंडी. अच्छा, कुल्फी फक्त परीलाच नाही, मला पण खायची आहे. म्हणजे काहीतरी गोटमट दिसतंय. हा, मग घटना तर आहेच. काय? काय, आम्ही दोघांनी ना प्लॅन केलंय. कसला?
आम्हाला जायचंय गावी आईच्या हाताची कुल्फी खायला. तुला काय वाटतं मला नाही खायची काय याची कुल्फी? तुला माहितीये का जेव्हा माझे आई बाबा गेले ना तेव्हा माझ्या मनामध्ये पोकळी तयार झाली. हो रे, मला माहितीये तू ना खूप मोठ्या मनाचा आहे आणि तुझ्यासाठी ना सगळ्यांची भावना ना निस्वार्थ आहे. तू जेवढं निस्वार्थपणे प्रेम केलंय ना सगळ्यांना त्याची जाणीव मला आहे. आणि फक्त अर्जुन माझा मित्र नाही, मोठ्या भावासारखा आहे. हो समजू शकते, मला सुद्धा ही गोष्ट माहिती, म्हणून तर तुला मी माझं जग आणि अवनीची ताकद समजते. ते तर आहेच ग मी. काय करतोस करण? काय नाही बसलो होतो काम करत. बोल ना. काय नाही रे, मी पण कामच करत बसलेले. तू जेवलीस? केलं बघ. तू जेवलास का? हो जेवलो. बरं ऐक ना, मला आवडीला आणायला जमणार नाहीये तर सर तिला सोडतीलच. हो रे बाबा, सोडले त्यांनी. आली अवनी इथं. म्हणूनच फोन केलास तू, काय त्रास दिला का त्यांनी तुला? नाही रे बाबा, तिला ना एखाद्या आजी नको काय माहिती कोण होती ती आजी, तिने ना कुल्फी देऊन गेलीये. तर ती कुल्फी घेऊन माझ्या पाशी आलीये, मम्मी मी खाऊ का म्हणून. मी म्हणलं हो ठीक आहे खाऊन घे म्हणलं. पण ती एवढं खुश झाली. पण नाही का त्या कुल्फीला बघून मला अचानक नाही का आईची आठवण खूप आली रे. अच्छा, आईची आठवण आली का तुला? माझ्या मनात होतं की आपण भेटायला जाऊया. माझी पण खूप इच्छा होती यार आईकडे जायला, भेटायला जायला. नाही का कॉलवर बोलण्यापेक्षा आपण भेटलेलं बरं नाही. तर आपण जाऊया का नक्की रे? चालते बघू, मी बोलून बघ. हा अजूनशी बोलून घे तू आणि मग आपण बघूया उद्याचीच ट्रिप करूया. चालेल. चालते चल मग ठेवू का मग मी? ठीक आहे मग. ओके चल बाय. ओके बाय. आज सांगितली कॉफी तुझी फेवरेट. आपण काहीतरी विसरतो का रे? काय म्हणणं आहे तुझं? बघ आपण जेव्हा लहान होतो आईने तिला कुल्फी दिली होती, नाही बोललो आपण. हो पण आता ती वेळ नाही बोलले. वेळ नाहीये की भावना नाही. तुला माहितीये का नील आणि अवनी रोज आई बाबांचं नाव घेतात. आपण कधी घेतलं असं आठवते का तुला? बरोबर बोलला खरं. आपण शहरात आलो, शहरात कंपनीच्या अंतरात आपण आई वडिलांना विसरून गेलो. आणि आता आपण एक काम करू, उद्याच गावाला जाऊ आणि आपण आई वडिलांना माफी मागू. हे बघा आता वैभवचा पण मेसेज आला. चल ऑफिस मध्ये जाऊ. अन्न होत प्रसादासारखं
काय नाही ग, आई वडिलांची आठवण आली मी काहीतरी कमवू. आई वडील असताना त्यांना विसरून गेलोय ग. आई नाहीये पण मी आहे ना. तुम्ही एकटा नाहीये. तुमचं दुःख माझं आहे. तर तुम्ही दोघेच माझी खरी ताकद आहे. भाऊ आई वडिलांनी गावाला हो, जाऊ. काय हो? काय झालं? काय नाही, पण एवढं मुलांना जन्म द्यायचा, एवढं इथं शिकवायचं, वाढवायचं, शहरात पाठवलं. पण आता आपल्याला काय फोन नाही, काय नाही, विचारत नाही, काय हाल हवाल. हो, पण आता त्या क्लिनिक मध्ये गर्दी असते, पोरं बी शाळेला जातात, आणि अर्जुनला तर बिझनेस पासून वेळ तरी मिळतो का? आणि कधी होते येतील आणि जातील गावाकडे? अरे पण मी काय म्हणतो, दिवसभरात नाही एखादा तरी फोन करायचा तर बिझी लागतो. आता अर्जुन आला ना, आधी सांगते त्याला की तुम्हाला फोन करते. आणि तुम्हीच पाठवलं ना मग त्यांना शहराकडे शिकायला. मग पाठवलं शहराकडे, पण आपलं गाव काय विसरायचं होय? हा, आपले आई वडील आहेत गावाकडे. हा, त्यांना काय विसरून जायचं? नाही हो विसरत, तुमचं आपले नेहमी तेच चालतं. हो? हा? गाडी कोणी चालली एवढी मोठी? अरे आपलं इथंच थांबली ही गाडी. हो ना. हा, हो, हा? आपला अर्जुनच दिसतंय. अरे खरंच बघा की? की. हा, अगं अरे बाया. चल. आजी आजी कुल्फी कुठे आहे? आहे बघ त्याच्यातून. मला माफ करा. मला माफ करा. किती वर्षांनी आलास तू? हा? अरे आम्ही तुझी किती वाट बघायची. हो पप्पा, मी कामाच्या सिटीमध्ये गेलो, शहरात गेलो आणि कामाच्या नंतर तुम्हालाच विसरून गेलो. नाही, पण मला बरं वाटलं बरं का तुम्ही आलात. ते बाबा मी नसताना बोललो तर अजून नसता आला हा. नुसतं कामात. बरोबर आहे बाबा, हा बोलला ते बरोबर आहे. मला बरं वाटलं. नाही गं. अगं, त्या बाबा अजून चव तशीच आहे हा. जशी आम्हाला लहानपणी द्यायची ना आई, तशीच चव आहे बघा. ते काय हा? हा, ते बरोबर बोलला. पण तुला नाही आवडत आईची खाणे. खरं बोलले बाबा, आपल्या आयुष्याची खरी गोडी आपल्या आईबाबाच्या प्रेमातच असते आणि ती चव म्हणूनच नाही.